मोठी बातमी समोर येते। गडचिरोली जिल्ह्यातील 11 वरिष्ठ माओवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केलं। शरण आलेल्या या माओवाद्यांमध्ये डीव्हीसीएम आणि कमांडर दर्जाच्या जहाल नेत्यांचा समावेश आहे। शासनाने त्यांच्यावर एकूण 68 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। गडचिरोली पोलिसांनी सीआरपीएफच्या समोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यामध्ये एक डीव्हीसीएम रँकची, एक एरिया कमिटी सचिव रँक, एक पीपीसीएम, एक कमांडर, एक एसीएम असे 6 वरिष्ठ कॅडरसह एकूण इतर असे 5 आणि एकूण इतर 6 असे माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। आणि त्यांचे पूर्ण मूवमेंट अबुजमाड एरियामध्ये गडचिरोली नारायणपूर बॉर्डरवर सीमित आहे। तर मला विश्वास आहे की 31 मार्च 2026 चे जे डेडलाईन आहे त्यांचे पूर्वी ते आत्मसमर्पण करतील। तर आतापर्यंत 794 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेल्या 11 माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यात आलेलं आहे। शरण आलेल्या माओवाद्यांवर 68 लाखांचं बक्षीस होतं। गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफला मोठं यश मिळालंय।